नमस्कार. गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक, सुवर्ण काळातील हिंदी फिल्मी संगीताचे आपण एपिसोड करत असतो. यामध्ये आजच्या एपिसोडमध्ये बिनकाळ गीतमाला वार्षिक 1966 या कार्यक्रमातील अंतिम टॉप 10 गाण्याची आठवणी करूया. हे 10व्या क्रमांकाचं गाणं टायटल सॉन्ग होतं. चित्रपटाचं नाव बदतमीज. संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी, शैलेंद्र, शम्मी कपूर आणि साधना यांच्या भूमिका होत्या. आणि रफी साहेबांचे सोलो, सुमन कल्याणपूर यांचाही सोलो या बदतमीज गाण्यामध्ये होते. आणि हे रफी साहेबांच्या आवाजातलं टायटल सॉन्ग बदतमीज कहो या कहो जानवर, मेरा दिल तेरे दिल पे फिदा हो गया, बचाओ कोई संभालो कोई, ओ मेरे जाने जा मैं तबाह हो गया, ओ लला हो लला हो लला हो लला, बदतमीज कहो या कहो जानवर. आणि 9 नंबर रामानंद सागरचा सुपरहिट म्युझिकल लव्ह स्टोरी. राजेंद्र कुमार, साधना, फिरोज खान, नाझिमा यांच्या भूमिका होत्या. संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी, शैलेंद्र. आणि हे गीत आहे लताजींच्या आणि रफी साहेब यांच्या आवाजात. स्वतंत्र गीत आहे ते, दो पहलू दो रंगमधलं. तर हे लताजीच्या आवाजातलं पॉप्युलर गीत. अजी रूठ कर अब कहाँ जाइएगा, जहाँ जाइएगा हमें पाइएगा, अजी रूठ कर अब. हा चित्रपट 1966 आरजूच नव्हे ते तर या काळातले सगळेच बहुतांशी पिक्चर आमच्या मॅट्रिकच्या वर्षातले हैदराबाद शहरातल्या विविध टॉकीजमध्ये पाहिलेले आहेत. हा आरजू जमरुद महल AC ॲबिट्स रोडवरचं फार लोकप्रिय थिएटर होतं. तिथे हा पाहिल्याचं मला आठवतं. आणि 8व्या नंबरचा आहे प्रसाद प्रोडक्शनचा दादीमा. जुन्या काळातल्या लोकप्रिय अभिनेत्री बीना राय या दादीमाच्या भूमिकेत होत्या. आणि जुन्याच जमान्यातले अभिनेते जयराज यांचा पुत्र दिलीप राज आणि आपले मराठी अभिनेते काशीनाथ घाणेकर, तनुजा यांच्या भूमिका या दादीमामध्ये होत्या. मुमताजचा पण रोल होता याच्यामध्ये. तर हे खूप लोकप्रिय, ज्याला मेल ड्युएट म्हणू, पार्श्वगायकांनी गायलेलं. मन्ना डे आणि महेंद्र कपूर, संगीतकार रोशन आणि गीतकार मजरू सुल्तानपुरी. उसको नहीं देखा हमने कभी, पर उसकी ज़रूरत क्या होगी, ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की मूरत क्या होगी क्या होगी. राजेशाही बग्गीमध्ये हे कलाकार बसलेले दिसतात आपल्याला. आणि अतिशय गोड गाणं प्रासादिक दादीमा या चित्रपटातलं क्रमांक 8वरचं होतं. क्रमांक 7वरचं पॉप्युलर कॉम्बिनेशन राज कपूर, मुकेश, शैलेंद्र, हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन. दादीमाचे संगीतकार रोशन होते आणि तिसरी कसम शंकर जयकिशन. गीतकार शैलेंद्र, निर्माते होते या तिसरी कसमचे. पण चित्रपट फ्लॉप झाल्यामुळं त्या फ्लॉपच्या म्हणजे दुःख ते सहन करू शकले नाही आणि शैलेंद्रने या दुनियेला अलविदा केला तिसरी कसमनंतर. तर यातलं हे मुकेश यांनी गायलेलं. पडद्यावर आपल्याला राज कपूर दिसतात. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है, सजन रे झूठ मत बोलो. तर दादीमा चित्रपट रॉयल टॉकीजमध्ये पाहिलेला. आणि हा तिसरी कसम पॅलेस टॉकीजमध्ये ॲबिट्स रोडवरच्या. आणि हा सुलतान बाजारमध्ये होती रॉयल टॉकीज. त्याच्यानंतर चित्रपट लव्ह इन टोकियो, गाण्याचा पायदान क्रमांक 6.
आणि चित्रपट लव्ह इन टोकियो, प्रमोद चक्रवर्ती निर्मित दिग्दर्शित सुपरहिट म्युझिकल चित्रपट. जॉय मुखर्जी, आशा पारेख, महमूद, शुभा खोटे, प्राण आणि मास्टर शाहिद हा बालकलाकार यांच्या भूमिका आणि सगळीचे सगळा आल्बम ज्याला म्हणू शंकर जयकिशनच्या सिस्टीमप्रमाणे हिट झालेला. यातलं हे टायटल सॉन्ग रफी साहेबांच्या आवाजातलं पडद्यावर जॉय मुखर्जी आणि आशा पारेख. ले गई दिल गुड़िया जापान की, ले गई दिल गुड़िया जापान की, पागल मुझे कर दिया, पागल मुझे कर दिया, जापान लव इन टोकियो. सिल्वर जुबली पिक्चर हैदराबादच्या दिलशाद टॉकीजमध्ये. 5व्या नंबरचं भीगी रात, प्रदीप कुमार, मीना कुमारी, अशोक कुमार या अभिनेत्यांच्या जबरदस्त भूमिका आणि भीगी रातचे गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार रोशन आणि यातलीही सगळी गाणी खूप लोकप्रिय झाली आहे लताजी आणि रफी साहेबांच्या आवाजातली. आणि यातलं हे रफी साहेबांचा सोलो पडद्यावर आपल्याला अशोक कुमार, मीना कुमारी आणि नायक प्रदीप कुमार दिसतात. दिल जो न कह सका वही राज दिल कहने की रात आई, दिल जो न कह सका. भीगी रात हा हैदराबादच्याच दिलशाद टॉकीजमध्ये पाहिलेला. नंतरचा मेरा साया, राज खोसला निर्मित दिग्दर्शित सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर, मदन मोहनचा एक यशस्वी चित्रपट संगीताने गाजवलेला. आणि हे गीत आहे लोकगीत म्हणू याला. गीतकार राजा मेहंदी अली खान, गायिका आशा भोसले आणि पडद्यावर साधना आणि इतर सहकलाकार. झुमका गिरा रे है, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे. लताजी, रफी साहेब आणि आशा भोसले यांच्या आवाजातली गाणी, मदन मोहनचं सुपरहिट संगीत आणि सस्पेन्स थ्रिलर मेरा साया एक लोकप्रिय चित्रपट म्हणून कायम सगळ्यांच्या आठवणीमध्ये आहे. यानंतरचा क्रमांक 3वरचा सस्पेन्स थ्रिलर पिक्चर होता या रात फिर न आएगी. शर्मिला टागोर, बिश्वजीत, मुमताज, शैलेश कुमार आणि बुजुर्ग अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्या भूमिका होत्या. आणि ओ.पी. नय्यर साहेबांच्या ढंगदार संगीताने या रात फिर न आएगीमधली गाणी आजही लोकप्रिय आहेत. हे फिमेल व्हॉईसमधलं सुपरहिट गाणं. गायिका होत्या आशा भोसले आणि मीनू पुरुषोत्तम. आणि पडद्यावर मनोहर दीपक, डान्सिंग ॲक्टर मधुमती आणि हेलन दिसतात आपल्याला. हुजूरे वाला जो हो इजाज़त तो हम ये सारे जहाँ से कह दे, तुम्हारी अदाओं पे मरते हैं हम, ये किसने कहा है कि डरते हैं हम, हुजूरे वाला. आणि क्रमांक 2चं सदाबहार गाणं आहे गाईड, देवानंद आणि वैद्यरामान यांच्यावर चित्रित झालेलं. गायक किशोर कुमार आणि लताजी, संगीतकार S.D. बर्मन आणि गीतकार शैलेंद्र. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिल. गाईड सिल्वर जुबली पिक्चर ॲबिट रोडवरच्या मोठ्या थिएटरमध्ये पॅलेसमध्ये पाहिलेला हा गाईड. आणि सगळ्यात लोकप्रिय गाणं प्रथम क्रमांकाचं सूरज, राजेंद्र कुमार, वैजंतीमाला, अजित यांच्या भूमिका होत्या. शंकर जयकिशन यांचं सुपरहिट संगीत आणि हसरत जयपुरी यांचं हे गीत टॉप 1 1966.
बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. वैजंतीमाला आणि राजेंद्र कुमार ही रोमॅन्टिक जोडी, सगळीचे सगळी गाणी या सूरजमधली. गायिका शारदा, सुमन कल्याणपूर आणि रफी साहेबांचे सोलो गीत. सूरज ऑल टाईम सुपरहिट. 1966 बिनाका वार्षिक गीतमाला टॉप 10 गाण्याच्या आठवणी आपण केल्या. भेटूया नव्या एपिसोडमध्ये जुन्या गाण्याच्या नव्या आठवणीसहित. नमस्कार.